गृहिणी ही एक अशी स्त्री आहे की जिची भूमिका फार विस्तृत स्वरूपाची आहे, की ज्यामध्ये तिला एका कुटुंबाचं संपूर्ण मॅनेजमेंट करावं लागतं किंवा ते कुटुंब चालवण्यासाठी प्रॉपर सगळ्या गोष्टींचं व्यवस्थापन करावं लागतं, ज्यामध्ये किचनमध्ये स्वयंपाक करणं झालं, कपडे धुणं झालं, भांडे घासणं झालं किंवा घरामध्ये हव्या नको त्या छोट्या मोठ्या गोष्टी खरेदी करणं झालं, घरामध्ये कुणाला काही हवं असेल तर ते बघणं झालं, कुणाची आजारपण असेल, दुखणं असेल तर त्या सगळ्या गोष्टींकडे प्रॉपर बारकाईने लक्ष देणं झालं, घरातील व्यक्तींच्या वस्तू प्रॉपरली नियोजित जागी ठेवणं झालं, घर व्यवस्थित आवरणं झालं, घरातील फॅमिली मेंबर्सची काळजी घेणं झालं, तर अशा खूप काही गोष्टी एका स्त्रीला किंवा एका गृहिणीला बघाव्या लागतात आणि त्या बघत असताना बऱ्याचशा गोष्टींना तिला सामोरं जावं लागतं, हे तितकंच खरं. पण आनंदाने जेव्हा एखादी गृहिणी ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये स्वतःचा सहभाग दाखवते ना, तर त्यावेळेस प्रत्येक गोष्ट ही फार पटपट आणि सहजगत्या तिच्याकडून होऊन जात असते. तर हे सर्व काम करत असताना ना, ती गृहिणी स्वतः ह्या गोष्टींमध्ये इंटरेस्टिंग असणं किंवा स्वतः काम करत असताना आनंदी असणं, आपलं मन समाधानी किंवा आनंदी किंवा उत्साही ठेवणं तितकंच गरजेचं असतं. तर ते ठेवण्यासाठी स्वतःच्या मनाची तयारी किंवा स्वतःमध्ये त्या गोष्टींचा इंटरेस्ट निर्माण करणंसुद्धा तितकंच गरज असतं. कारण आवडीने जेव्हा आपण कामं करत असतो ना घरातली, तर त्यावेळेस कुठलीही गोष्ट आपण ॲक्सेप्ट करतो आणि आनंदाने करण्यासाठी ती गोष्ट प्रयत्न करत असतो. त्यामुळे ती गोष्ट आपल्याकडनं पटकन होते आणि आपल्याला आळस, कंटाळा ह्या गोष्टी येत नसते. कारण तुम्ही बघा, प्रत्येक गृहिणीची दिवसाची सुरुवात ही किचनपासूनच होत असते. नमस्कार, मी सुनैना द सुपर मॉम ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जाओ, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत, याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा. तर आजचा व्हिडिओ तसा खूप आणि खूप सुंदर आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं का, आणि व्हिडिओला एक लाईक पण करा. तर बघा, तुम्हाला एक अनुभव आला असेल रोजच्या जीवनामध्ये, जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा सर्वप्रथम आपण किचनमध्ये जाऊन बघतो की माझा किचन कसा आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या घरामध्ये बाकीचे जरी फॅमिली मेंबर्स असेल तर ते फॅमिली मेंबर्स इतर कामं करतात. आपली लेकरं असेल तर ते इकडे तिकडे फिरतील किंवा काही सकाळी उठल्यानंतर बाल्कनीमध्ये जाऊन उभे राहतील किंवा त्यांचं काही काम असेल किंवा मोबाईल असेल तर ते बघत बसतील. घरातील वयोवृद्ध मंडळी असेल तर तेही त्यांचं मोबाईल वगैरे बसतात किंवा जरा वेळ बसतात किंवा इतर त्यांची कामं असतील तर ते करत असतात. पण आपण मात्र सकाळी झोपेतून उठल्यानंतर पहिल्यांदा आपल्या किचनचं दर्शन घेत असतो. जणू काही असं म्हणायला हरकत नाही की एका गृहिणीसाठी तिचा किचन हा जणू काही एक मंदिरच असतं. आणि जेव्हा संध्याकाळी होते ना किंवा रात्र आपण म्हणू शकतो, इव्हन एखादी काम करणारी स्त्री जरी असेल ना, तरी तीसुद्धा सकाळी उठल्यानंतर जशी किचनमध्ये जाते तशी संध्याकाळीसुद्धा बाकीचे जेवण केल्यानंतर कोणी बेडमध्ये जातं, कोणी फिरायला जातं, कोणी बाहेर बसतं, पण आपण मात्र किचनमध्ये आपला किचन सुव्यवस्थित करत असतो की जेणेकरून दुसऱ्या दिवशी आपल्याला त्या किचनमध्ये काम करायचं आहे तर त्याचा आपण व्यवस्थित जिथली वस्तू तिथे जर ठेवली तर दुसऱ्या दिवशी आपल्याला ती वस्तू मिळेल, ह्या हेतूने प्रत्येक गोष्ट आपण तिच्या जागेवर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. होतं असं, जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो ना, तर त्यावेळेस दिसायला जरी हे सोपं असलं ना, तरी पण थोडंसं अवघडही असतं. कारण काही गोष्टी आपल्याला खूप अडचणीच्या सुद्धा असतात किंवा थोडक्यात मी म्हणू शकते की हे सर्व काम करत असताना काही अडचणीसुद्धा आपल्याला येतात, काही प्रॉब्लेम्ससुद्धा आपल्याला येतात. पण हसत खेळत त्या प्रॉब्लेम्सवर आपण जर सोल्युशन काढण्याचा प्रयत्न केला तर कुठलंही काम सोपं होऊन जाईल. आणि त्यासाठी गरज असते ती एक इंटरेस्ट निर्माण करण्याची. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट निर्माण करतो
तर आपसुकच आपल्या मनाला आनंद निर्माण होत असतो. कुठलंही काम करा, मला असं म्हणायचं नाही की जर आपलं खूप सारं शिक्षण झालेलं आहे तर आपण फक्त स्वयंपाकच करत बसायचा का, तर असं मी मुळीच म्हणणार नाही. कारण आपल्या शिक्षणाचा सुद्धा आपण उपयोग जेव्हा आपण स्वयंपाक करत असतो त्यावेळेस करतच असतो की. म्हणजे घरी बसून जर आपण फक्त स्वयंपाक किंवा किचन किंवा घर सांभाळत असेल तर आपलं शिक्षण वाया गेलं का, तर मुळीच नाही. तर त्याचा उपयोगसुद्धा आपण आपल्या काम करत असताना गोष्टींमध्ये करत असतो. कारण कुठल्याही गोष्टी करत असताना त्या गोष्टींची सांगड घालणं तितकंच गरजेचं असतं. एखादी भाजी बनवायची समजा आपल्याला, तर त्या भाजीमध्ये पुरेसं मीठ टाकणं झालं किंवा किती चमचे आपल्याला तिखट लागतं आहे तर तितकं लाल तिखट टाकणं झालं, किती माणसं आहे आणि आपण किती स्वयंपाक करतो आहे, तर हे मॅनेजमेंटसुद्धा आपल्याला या शिक्षणामुळेच समजतं, या अनुभवामुळेच आपल्याला समजत असतं. तर जेव्हा आपण कुठली गोष्ट करू ना तर त्यामध्ये आपण आनंद निर्माण जर केला ना तर आपल्याला ती गोष्ट करायला खूप सारं समाधान मिळत असतं. आणि आफ्टर ऑल जेव्हा आपण एखादी गोष्ट खूप चांगली करतो किंवा एखादी भाजीसुद्धा खूप चांगली करतो आणि घरातले खूप छान नवसतात ना की खूप छान भाजी झाली, तर तो जो आनंद असतो ना आपल्या मनालाच माहीत असतो की किती छान वाटतं आपल्याला की आपण एक छान सुगरण आहोत, याचा एक स्वतःला प्राऊड फील व्हायला खूप सारी मदत होत असते. तर त्यासाठी स्वयंपाक करताना सुद्धा आपण आनंदाने आणि तितक्याच प्रेमाने आणि आपुलकीने जर स्वयंपाक केला ना तर आपले फॅमिली मेंबर्सला आपण दिलेलं जेवण हे तितक्या प्रेमाने आणि आपुलकीने आपण म्हणू शकतो देतो आहे, म्हणजेच आपण घरामधली एक अन्नपूर्णा आहोत हे तितकंच खरं आहे. तर म्हणजे एका लक्ष्मीचा वास आपल्यामध्ये आहे आणि तो प्रसाद आपण आपल्या घरच्यांना देतो आहे असं एक फिलिंग मनामध्ये जर आपण ठेवलं ना तर नक्कीच आपण स्वयंपाकघरामध्ये जे काम करतो ना तर त्याच्यामध्ये आपल्याला एक आनंद निर्माण होत असतो. तर कामं करताना ना थोडंसं आपण एक नियोजन केलं, प्रॉपर मॅनेजमेंट जर केलं ना तर कामं पटपट होतात. मग आपण घरामध्ये एक हाऊसवाईफ असलो किंवा बाहेर जाऊन आपण काम करत असलो, म्हणजे जर आपण कुठे वर्किंग जॉब करणारी जरी आपण महिला असो किंवा गृहिणी असो तरी पण हे सगळं शक्य होतं. आणि ह्या गोष्टींची सांगड आपल्याला घालता येते ते म्हणजे एका प्रॉपर नियोजनाने. जर आपलं स्वतःचं नियोजन जर आपण प्रॉपरली मॅनेज केलं तर आपण घरकाम आणि आपला बिझनेस असेल किंवा आपण वर्किंग असू तर तिथेही आपण व्यवस्थित 100% देऊ शकू. काय होतं, कुठलंही फॅमिली स्ट्रेस म्हणा किंवा घरातला स्ट्रेस आपण जर मॅनेज करू शकू तरच आपण 100% आपल्या वर्किंगवर सुद्धा किंवा आपल्या जॉबवर सुद्धा देऊ शकतो. तर त्यासाठी नेहमीच नियोजन हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. तर नियोजन करताना जितकं आपण घरामध्ये काम करत असू, जेव्हा आपण समजा फक्त हाऊसवाईफ जर असेल तर कामं करताना फक्त दिवसभर कामं करायची नाही, तर उरलेल्या वेळेचा आपल्याला कसा सदुपयोग करता येईल किंवा आपले जे काही छंद आहे ते जोपासण्यासाठी आपण कशा पद्धतीने उपयोग करू शकू, तर त्यासाठी सुद्धा आपण नक्कीच प्रयत्न केले पाहिजे. असं नाही की दिवसभर फक्त काम करायचं म्हणून फक्त दिवसभर कामच करायचं, असं अजिबात करायचं नाही. तर कामांचं जर नियोजन केलं तर कामं पटपट होतात, त्याच्यामुळे आपल्याला कंटाळा येत नाही, आपल्याला आळस येत नाही आणि पुन्हा नव्याने नवीन काहीतरी करण्याची क्षमता म्हणू शकतो आपण, किंवा थोडक्यात म्हणू शकतो की आपल्याला एक आनंद मिळत असतो काहीतरी नवीन करण्यासाठी. तर जशी सकाळ तुमची होते तशी सकाळ माझीही होते. आणि त्याचप्रमाणे जसं ऑफिसला माझ्याकडे सुद्धा जाणारी असतात, माझीसुद्धा लेकरू शाळेमध्ये जातं, तर तिच्या वेळेनुसार किंवा ऑफिसला जाणाऱ्या लोकांच्या वेळेनुसार मी माझं नियोजन अशा पद्धतीने सेट केलेलं आहे की जेणेकरून 12 वाजेपर्यंत माझं जवळपास सगळं काम पूर्ण होऊन मी माझ्या लेकराला सुद्धा थोडासा वेळ देईल आणि जे काही माझं मनामध्ये काही इच्छा असतील किंवा जी काही स्वप्न मला पूर्ण करायचे आहे तर त्यासाठी सुद्धा मी थोडासा वेळ देण्याचा प्रयत्न करत असते. आणि जर आपण प्रॉपर नियोजन जर केलं ना तर कुठलीही गोष्ट इम्पॉसिबल नाही, कारण अशक्य ह्या शब्दातच शक्य हा शब्द लपलेला आहे. त्याच्यामुळे कुठलंही काम करताना हे इम्पॉसिबल आहे हे मनामध्ये गृहीत धरायचं नाही, तर कुठलीही गोष्ट करत असताना पॉसिबल
ही गोष्ट लक्षात ठेवून किंवा सकारात्मक दृष्टीने त्या गोष्टीकडे बघूनच ती गोष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा, तर आपोआपच आपण कुठली पण गोष्टीमध्ये यश संपादन करू शकू. रोज रोज तेच काम करायचं, तेच रुटीन, सकाळी उठा रे, पुन्हा तोच स्वयंपाक करा रे, पुन्हा त्याच पद्धतीने रोजचं रुटीन करा रे. कधी कधी आपल्याला असं वाटतं की काय आपण जीवन जगतो आहे, आणि हे खरंच मनात येण्यासारखीच गोष्ट आहे. पण त्यावेळेस आपण जर काही कामं काहीतरी वेगळ्या पद्धतीने किंवा इंटरेस्टिंग पद्धतीने करण्याचा जर प्रयत्न केला ना, तर कामं पटपट होतात. किंवा एखाद्या वेळेस आपला रुटीनसुद्धा जर आपण चेंज केला, म्हणजे जी कामं आपण 2 नंबरच्या नंबरवर करणार आहोत ती कामे जर आपण 4 नंबरला केली, 4 नंबरचं काम 2 नंबरला केलं, 2 नंबरचं काम 3 नंबरला केलं, असं थोडंसं कामांचा क्रम जरी चेंज केला ना आपण, तर कधीतरी आपल्याला वेगळं वाटतं किंवा आपल्याला वेगळा अनुभव यायला मदत होत असते. आणि त्यामुळे ना आपल्या मनामध्ये जे काही असं वाटतं ना की काय मी रोज रोज तेच करते आहे, तर तो विचार किंवा ती निगेटिव्हिटी आपल्या मनामधून निघून जायला मदत होते. आणि त्यासाठी ना थोडंफार आपण वाचन करणं म्हणा किंवा आपल्या आवडीच्या गोष्टी म्हणा, कधीतरी आपल्या आवडीने एखादं म्युझिक ऐकणं म्हणा, ह्या गोष्टी जर केला ना, तर आपसुकच आपल्या मनावरची जी धूळ आहे किंवा जी काही निगेटिव्हिटी आहे ती सुद्धा निघून जायला खूप सारी मदत होत असते. तर प्रत्येक दिवस रोजच्या सारखाच जरी असला आणि कामं जरी तीच असली, तरी त्या कामांना अशा पद्धतीने आपण इंटरेस्टिंग बनवून स्वतःमधला उत्साह आणि हुरूप हा कायमस्वरूपी टिकवून ठेवला पाहिजे, की जेणेकरून आपण जर आनंदी असेल तर त्याचा जो काही परिणाम पूर्ण आपल्या फॅमिलीवर होत असतो. त्यामुळे आपली फॅमिली सुद्धा आनंदी राहते, कायमस्वरूपी उत्साही राहते आणि थोडक्यामध्ये आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी लक्ष्मीचा वास राहायला मदत होते. कारण आपण गृहिणी जर आनंदी असेल तर आपसुकच आपलं घर सुद्धा आनंदी राहतं. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा बरं का, आणि व्हिडिओला तुमच्या मैत्रिणींपर्यंत सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे त्या प्रत्येक ताईपर्यंत हा व्हिडिओ जाण्यास मदत होईल. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.